नमस्कार, मी अश्विनी. अश्वी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये मस्त होळी स्पेशल म्हणजे पुरणपोळी बनवणार आहोत. ते अगदी मऊ आणि लुसलुशीत, तेही विकतच्या पिठापासून. चला तर मग बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. पुरणपोळी बनवण्यासाठी मी ते 1 ग्लास डाळ घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे, पाणी घालून घेतले त्यात. 1 ग्लास म्हणजे 200 ग्रॅम आहे डाळ. त्याच्यासाठी आपल्याला 200 ग्रॅम गुळ लागणार आहे. त्यात थोडस चवीनुसार मीठ घालून घेते, थोडीशी हळद आणि 1 चमचाभर आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे, म्हणजे डाळ मस्त शिजते. आणि आता आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे कुकरमध्ये लावून, आणि छान मऊ अशी शिजवून घ्यायची आहे डाळ. पुरणासाठी आपली डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. मी ते परातीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे, त्यात मी चवीनुसार मीठ घालून घेते. 1 चमचाभर तूप घालूभर घेते. तुपाने काय होतं, पोळी आपली फुटत नाही, मस्त होते, मस्त फुगते. त्यासाठी आपल्याला तूप घालायचं आहे. तूप घालून घेतलेलं आहे चमचाभर. आणि अगदी चिमूटभर हळद घालायची आहे. आता मी ते मस्त मिक्स करून घेते, बघू शकता या पद्धतीने. आता आपल्याला पीठ मळण्यासाठी पीठ घ्यायचं आहे. मोठी 1 वाटी मी पीठ घेतलेलं आहे. पीठ हे विकतचं पीठ आहे, तरीही आपल्या पोळ्या मऊ होणार आहे. मी ट्रिक सांगते, ते ट्रिक आपण वापरून मस्त अशा पोळ्या होणार आहे. मस्त अशा चाळून घेणार आहे पीठ. पीठ चाळून झालेलं आहे. आता प्रथम आपल्याला काय करायचं आहे, तर मस्त असा घट्ट गोळा बनवायचा आहे, म्हणजे एकदम निबार म्हटलं तरी चालेल. म्हणजे लगेचच जास्त पाणी घालून नाही मळायचं आपल्याला. प्रथम आपल्याला जास्त असं कडक गोळा बनवून घ्यायचा आहे पिठाचा. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. बघा, तशाला घट्ट असा गोळा मळून घेतलेला आहे. आणि या पद्धतीने बघा, क्रॅक गेलेला आहे आपल्या गोळ्याला. आता आपल्याला हाच गोळा थोडं थोडं पाणी घालून आपल्याला 20 मिनिटं चांगलं मळून घ्यायचं आहे. या पद्धतीने थोडं थोडं पाणी अगदी घालून मळून मळून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून नंतर मऊ करायचं आहे, म्हणजे आपल्या पोळ्या खूप छान होतात. आणि जुने ज्या बायका होत्या, त्या ओरुट्या पाट्यावर असं ठेचून घ्यायच्या पीठ, म्हणून पोळ्या खूप छान अशा व्हायच्या. आता आपण त्या पद्धत करीत नाही. त्यासाठी प्रथम पीठ आपल्याला निबर मळून घ्यायचंय, नंतर थोडं थोडं पाणी घालून या पद्धतीने गोळा मळून घ्यायचा आहे छान. जेवढं आपण मळून घेऊ तेवढी आपली पोळी छान होणार आहे. कंप्लीट 20 मिनिट आपल्याला मळून घ्यायचं आहे, थोडं थोडं पाणी घालून या पद्धतीने. कंप्लीट 20 मिनिटं झालेले पीठ मळत आहोत, आणि एकदम लोण्यासारखं पीठ झालेलं आहे. खूप छान असं पीठ मळून झालेलं आहे. आपली मेहनत इथंच पाहिजे. जेवढं पीठ आपण छान मळू तेवढ्या पोळ्या आपल्या छान होतील. म्हणून पीठ कुठलंही असू द्या, पण आपली मेहनत पिठामध्ये मस्त असं पीठ मळून घेतलं पाहिजे. आता हे विकतचं पीठ आहे, तरी पोळे खूप छान होणार आहे. नक्की तुम्हाला दाखवते मी. आणि आता पीठ मळून झालेलं आहे. पीठ आपल्याला अर्धा ते 1 तास मस्त भिजवून देणार आहोत. आपण ओला कपडा टाकणार आहोत त्यावर. बघत असाल, आपली पुरणासाठी डाळ मस्त शिजलेली आहे. आणि आता जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून घेणार आहोत. आपण कटाची आमटी बनवण्यासाठी ते पाणी वापरणार आहोत. बघत असेल, मी पूर्ण पाणी निथळून घेतलेले, या पद्धतीने चाळणीत काढून घेतलेले आहे. आता आपली डाळ 200 ग्रॅम आहे, त्यात मी 200 ग्रॅम गूळ घालणार आहे. बघत असाल, मी असा बारीक करून घेतलेला गुळ आहे, तो मी घालून घेणार आहे. इथे मी डाळ आणि गूळ मस्त असं एकत्र करून शिजवून घेणार आहे. छान आपलं मिक्स झालं पाहिजे, एकजीव झालं पाहिजे या पद्धतीने.
बघत असाल मस्त आपलं पुरण झालेलं आहे. असं घट्टसर गोळा झाला की म्हणजे आपलं पुरण झालेलं आहे. आता आपण पुरणाची चाळणी असते त्यांनी मस्त असं मॅश करून घेऊया, चाळून घेऊया. म्हणजे बघत असाल मी या पद्धतीने माझ्याकडे पुरणाची चाळण आहे. पीठ चाळायची चाळण नाहीये, मोठी चाळण आहे. रवाही चाळता येतोय तिने. तर कॉमेंट्स येतील की पीठ चाळीची चाळण आहे, पीठ चाळीची नाही, त्याच्यापेक्षा थोडेसे होल मोठे आहे. आता मी थोडं थोडं जे सारण आहे आपलं पुरणाचं ते थोडं थोडं घेऊन या पद्धतीने करून घेणार आहे आणि त्याने मस्त गळतं. तुम्हाला दाखवते, बघत असाल या पद्धतीने मी पूर्ण पुरण बारीक करून घेणार आहे. बघू शकता सर्व पुरण मी या पद्धतीने बारीक करून घेणार आहे. सर्व पुरण आपलं चाळून झालेलं आहे. आता त्यात मी वेलची पूड घालून घेणार आहे. पावडर केलेली आहे वेलचीची, ती घालून घेते मस्त आणि पूर्ण एकजीव करून छान असा गोळा बनवून ठेवूया. मस्त एकजीव करून ठेवते. वेलची टाकून एकजीव करून घेतलेलं आहे आपलं पुरण आणि काढून ठेवलेलं आहे. बघू शकता मस्त असा गोळा करून एका साईडला आता ठेवून घेऊया आणि आपण पोळ्या बनवायला घेणार आहोत. बघत असाल जवळजवळ आपल्याला 1-1.5 तास झालेलं आपलं पीठ मस्त भिजत आहे. खूप छान असं पीठ आपलं भिजलेलं आहे. अगदी मैद्याच्या पिठासारखं आपलं पीठ झालेलं आहे. आणि आता आपण पोळ्या बनवायला घेऊया. एकदम मस्त मी तेल लावून मळून घेते पुन्हा एकदा. पीठ मळून मस्त आणि एक छोटासा असा गोळा घेतलेला आहे पिठातून. मस्त अशी आपल्याला वाटी तयार करून घ्यायची आहे. थोडा उंडा होता तेवढंच आपण पुरण घेतलेलं आहे आणि मस्त असं दाबून दाबून आपण त्यात भरून घेणार आहोत आणि मस्त असं तोंड बंद करून घेणार आहोत. मस्त सेल बंद करून घेतलेलं आहे आणि मस्त असा हाताने दाबून दाबून आपण उंडा तयार करून घेणार आहोत. या पद्धतीने हलक्या हाताने अगदी. बघत असेल खालून खालच्या साईडला आणि वरच्या साईडला छान पीठ लावून घेतलेले. हलक्या हाताने आपल्याला पोळी लाटून घ्यायची या पद्धतीने, अगदी हलक्या हाताने. या पद्धतीने आपली पोळी पूर्ण लाटून झालेली आहे. बघत असाल मस्त पातळ झालेली आहे आणि इकडे तवाही गरम झालेला आहे. थोडस तेल आपण लावून घेऊया तव्याला आणि पोळी या पद्धतीने अलगद आपल्याला टाकायची आहे. आणि 1 मिनिट झालं की आपल्याला पोळी पलटी करून घ्यायची आहे या पद्धतीने. बघत असाल मस्त हलकी अशी भाजलेली आहे, जास्त भाजायची नाही पहिल्याच साईडला. बघत असाल मस्त आपली पोळी फुगत आहे. तेल लावून घेतलेले, पलटी करून घेतलेले. छान आता आपल्याला दोन्ही साईडने खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. बघत असाल मस्त अशी आपली पोळी टम झालेली आहे. मस्त फुगलेली पोळी आपण या पद्धतीने दुमडून घेतलेली आहे, म्हणजे मऊ राहते पोळी. काढून घेऊया. याच प्रमाणे पुढील पोळ्या आपण करून घेणार आहोत. बघत असाल याच पद्धतीने दुसरी पोळी आपली मस्त अशी फुगलेली आहे, खूप छान अशी झालेली आहे. अशा या पद्धतीने सर्व पोळ्या मस्त आपण बनवून घेणार आहोत. छान होते. जेवढी पोळी फुगेल तेवढी मऊ आणि लुसलुसीत राहते पोळी. बघत असाल मस्त अशा आपल्या विकतच्या आट्याच्या ज्या पोळ्या आहेत त्या सुद्धा मऊ लुसलुशीत अशा झालेल्या आहे आणि कलर सुद्धा खूप छान असा आलेला आहे. बघत असाल मस्त असे झालेले आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.